जवळपास 3 महिने होत चालले आहेत, पण मुंबईतील हवेचा दर्जा अद्यापही खालवतच चाललेला आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रा बीकेसी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण स्कायलाईन पाहू शकता। मुंबईमध्ये हवा निर्देशांक आज 154 वर नोंद झालाय। काही भागात अतिवाईट तर काही भागात वाईट हवेची नोंद झाली आहे। वातावरणातील घातक PM 2.5 आणि PM 10 धुलीकणांचं प्रमाणही वाढलेलं आहे। PM 10 चं प्रमाण हे 165 वर पोहोचलंय, तर PM 2.5 चं प्रमाण हे 65 वर पोहोचलेलं आहे। स्कायलाईन आपण मुंबईची पाहतोय, जी दृश्यमानता आहे ती काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे आणि देवनार, कुर्ला, कांदिवली, मालाड, नेवीनगर, कुलाबा, शिवडी, वरळी परिसरातही वाईट हवेची नोंद झाली आहे। मुंबईतील हवेचा खालवत असलेल्या स्तराचा सामना करण्यासाठी आता महानगरपालिका सुद्धा ऍक्शन मोडमध्ये। मुंबईभर पाणी फवारणीची कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश देण्यात आलेले। सर्व 24 वॉर्डामध्ये ट्रक माउंटेड फॉग मिस्ट कॅनन युनिट्स तैनात करण्यात आलेले आहेत। त्याशिवाय 100हून अधिक टँकर रस्त्यावर साफसफाईसाठी सुद्धा उतरवले असल्याची माहिती महानगरपालिकेकडून मिळते। विशेषतः बांधकाम पाडणे आणि उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणांवर महानगरपालिकेनं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्या 48 बांधकाम साईट सुद्धा शोधून ठेवलेल्या आहेत। त्यांच्यावर देखील प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र एवढी सगळी कारवाई करून देखील मुंबईमध्ये हवेचा जो दर्जा आहे तो काही सुधारण्याचं नाव घेत नाहीये आणि ठोस उपाययोजना करण्यासंदर्भातल्या सूचना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये करण्यात येणार आहेत का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।